उपमुख्यमंत्री अजित पवारांनी महिला आयपीएस अधिकाऱ्याला कुरुडू गावामध्ये अवैध उत्खनन करणाऱ्यांवर कारवाईपासून रोखलं। याचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे आणि याच व्हिडिओवरून विरोधकांकडून टीका केली जाते। यावर कारवाईमध्ये हस्तक्षेप करण्याचा उद्देश नव्हता असं स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिलंय। महिला आयपीएस अधिकाऱ्याला कारवाई करण्यापासून रोखण्याचा एक अजित पवारांचा व्हिडिओ व्हायरल झाला। त्यानंतर अजित पवारांनी सोशल मीडियामधून यावर स्पष्टीकरण दिलं। माझा उद्देश कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये हस्तक्षेप करण्याचा नव्हता, तर त्या ठिकाणी परिस्थिती शांत राहावी आणि ती अधिक बिघडू नये याची काळजी घेण्याचा होता। आपल्या पोलीस दलामध्ये धैर्यानं आणि प्रामाणिकपणे आपलं कर्तव्य बजावणाऱ्या महिला अधिकाऱ्यांबद्दल मला सर्वोच्च आदर आहे। माझ्यासाठी कायद्याचं राज्य हे सर्वात महत्त्वाचं आहे। मी पारदर्शक प्रशासकीय कारभारासाठी आणि बेकायदेशीर वाळू, माती, खडक उपशासह प्रत्येक बेकायदेशीर कृतीवर कायद्याप्रमाणे कठोर कारवाई करण्यासाठी कटिबद्ध आहे। हे अजित पवार यांचं ट्विट। अजित पवार यांच्या व्हायरल झालेल्या या व्हिडिओचं प्रकरण नेमकं काय आहे तेही पहा। सोलापूर जिल्ह्यामधल्या माढा तालुक्यातील कुरुडू गावातील रस्त्याच्या कामासाठी मुरुम उत्खनन सुरू होतं। हा मुरुम उपसा अवैधरित्या सुरू असल्याची तक्रार आल्यानंतर आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा या ठिकाणी आल्या। त्यांनी मुरुम उपसा थांबवण्याचे आदेश दिले। यावेळी ग्रामस्थ आणि प्रशासन यांच्यामध्ये वाद झाला। त्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यानं थेट अजित पवार यांना फोन केला। आयपीएस अंजना कृष्णा आणि अजित पवार यांचं फोनवरून बोलणं झालं, पण आयपीएस अंजना कृष्णा यांनी अजित पवारांना स्वतःच्या फोनवरून फोन करण्याची विनंती केली। त्यामुळे अजित पवार संतापले आणि त्यांनी अधिकाऱ्यांवरच कारवाई करण्याचा इशारा दिला। मदद करने का ही काम है सर। आपके साथ बोल रहा हूँ, मैं आपको आदेश देता हूँ कि वो रुकवाओ और आप जाओ और तहसीलदार को बताओ कि अजित पवार जी का फोन आया था। डिप्टी चीफ मिनिस्टर ने मुझे कहा ये सब रुकवाने के लिए, क्योंकि अभी मुंबई में जरा मुंबई का माहौल एकदम खराब हुआ है, उसको अपने को प्राधान्य देना है। मेरा नाम बताओ उनको सर। वो मुझे आप एक काम कीजिए, आप मुझे मेरे फोन में मतलब डायरेक्ट कॉल कीजिए ना। एक मिनट, मैं तेरे ऊपर एक्शन लूंगा। अभी मैं खुद आपके साथ बोल रहा हूँ कि आप मुझे डायरेक्ट कॉल बताती हो। सर मुझे ये भी पता है आप सर समझ रही है सर, जो आप बोल रही है समझ रही है, पर मुझे सुनो मुझे देखना है ना, मेरा नंबर दे दो या व्हाट्सएप कॉल करो। ठीक है सर, मैं यहाँ से बोल देता हूँ। ठीक है सर, मेरा चेहरा तो आपको समझ में आएगा ना। ठीक है सर। इतना आपको डेयरिंग हुआ है क्या सर? मेरे तो कार्रवाई जो किया है मुझे कैसे पता है सर? सर मुझे पता नहीं है ना सर। मैं सिर्फ यही बोल रही हूँ। मैं डिप्टी चीफ मिनिस्टर सर समझ रही है, वो आप बोल रही है जो दे दो मुझे, मैं डायरेक्ट आपको देता हूँ। अजित पवार यांचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर विरोधकांनी मात्र जोरदार टीका केली। आता तो तुम्ही एका आयपीएस अधिकाऱ्याला दम देताय, हे मोठे शिस्तबद्ध आहेत ना। मी बेशिस्त खपावून घेणार नाही काय बोलतात ना ते, हे काय एका आयपीएस अधिकाऱ्याला तुम्ही अशा प्रकारे दम देता, ते सुद्धा तुमच्या पक्षातल्या चोरांना संरक्षण द्या हे सांगण्यासाठी। मिस्टर अजित पवार कुठे गेलाय तुमचं डिसिप्लिन? डिसिप्लिन कोणासाठी आहे? काहीतरी माहिती मिळालं तर मग अधिकारी तिथे गेले असतील तर त्याच्यात बिलकुल चूक नाही। अधिकाऱ्यांचं ते काम आहे, अधिकाऱ्यांच्या ठिकाणी जाणं याच्यातही दुमत असते। दादांचा मोठेपणा आहे की दादा त्यांचा नंबर मागतात। अधिकारी म्हणू शकले असते मी आपल्या ऑफिसला फोन लावते आणि आपल्या जो बोलते, त्याच्या ऐवजी दादा त्यांच्याकडे नंबर मागतात, दादा नंबर घेतात आणि दादा त्या नंबरवरती सुद्धा फोन करतात। आता हे सगळं जे काही काम आहे हे सार्वजनिक काम आहे, हे काही व्यक्तिगत काम नाही। अधिकारी प्रामाणिकपणे जर काम करत असेल, पोलीस अधिकारी त्याचं कर्तव्य पार पाडत असेल, तर त्या कर्तव्यामध्ये अशा पद्धतीनं दबाव टाकून धमकावून त्याच्या कर्तव्यापासून दूर करणं म्हणजेच हे लोकशाहीला मानत नाही। सत्तेचा माज तर प्रत्येकाला झालाय, त्यांना सत्ता म्हणजे आता असं वाटायला लागले की मालक, पण सत्ता आता या लोकांना महायुतीच्या सरकारला मालकी हक्काने मिळाल्यासारखं वाटतंय। त्यांचा बोलण्याचा हेतू काय होता, तिकडे काय त्याच्याबद्दल संभ्रम निर्माण झाला। शेवटी अजितदादा किमान चुकीच्या कामाला फार त्या ठिकाणी कुणाला फोन करत नाही। कुणी आपल्याकडे जेव्हा एखादं काम करायला येतो तेव्हा आपण तात्काळ त्याच्याकरता फोन लावतो। भावना काय असतं
की जो व्यक्ती आपल्याकडे येतो त्याचं काम झालं पाहिजे या भावनेने फोन लावतो. मला वाटतं चुकीचं जर असेल तर आमचे अधिकारी तो स्टँड ठेवतील जो नियमाप्रमाणे आहे आणि अजितदादांनाही त्या ठिकाणी ते अधिकारी समजून सांगतील. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जो धुडगूस आता महाराष्ट्रात चालवलाय त्याचाच एक प्रत्यय आज आपल्याला करमाळ्याला आलाय. ती यंग ऑफिसर तुम्हाला काही प्रश्न विचारते तर ते तुम्हाला झोंबतात, त्यावर तुम्ही त्यांना आणि धमकी देता की तुझं डेअरिंगच कसं झालं. मी उपमुख्यमंत्री बोलतोय. मला असं वाटतं अजित पवारांना एक गोष्टीचं भान ठेवायला हवं की त्या IPS ऑफिसर आहेत आणि त्या अतिशय उच्च शिक्षित आहेत. म्हणजे खरं तर असं म्हणू नये, पण पातळी सांभाळून त्यांनी वागणं गरजेचं आहे. त्या ऑफिसरला जर त्रास झाला तर मात्र अजित पवार तुम्हाला आम्ही सोडणार नाही. अजित पवार यांचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर रोहित पवारांनी अजित पवार यांना टोला लगावला. आपल्याच मित्र पक्षांकडून सापळा कसा रचला जातो हे अजित पवार यांनी लक्षात घ्यावं असं रोहित पवार म्हणाले. अवैध मरू उपसा केल्याप्रकरणी कुर्ड गावातल्या 15 ते 20 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. दुसरीकडे IPS अधिकारी अंजना कृष्णा यांच्या समर्थनार्थ काही नागरिक रस्त्यावर आले. जनशक्ती संघटनेनं करमाळ्याचे आराध्य दैवत आई कमला भवानीला प्रार्थना करत अंजना कृष्णा यांच्या फोटोला दुग्धाभिषेक घातला. सत्तेची मगरुरी आहेच आणि ती अख्ख्या त्या सत्ताधारी पक्षामध्ये सगळ्यांमध्येच दिसते. म्हणजे एक मुख्यमंत्री सोडले तर बाकी सगळ्यांमध्ये ती मगरुरी दिसते. दादांचा काय तो स्वभाव आहे, त्यांचा बोलण्याची स्टाईल आहे आणि त्या स्टाईलच्या जोरावरती ते सगळं चालत आलं. खरं तर ह्याच्याबद्दल त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेची आणि पोलीस अधिकाऱ्यांची माफी मागायला पाहिजे. म्हणजे आपला एखादा कार्यकर्ता चुकीच्या गुन्ह्यात अडकलाय, मी तर त्याच्यासाठी हक्काने जाऊन भांडून टेबलवरती आदळ अटप करतो. पण एका वाळू चोरासाठी आपण काय लेवलला जायचं याचा विचार करायला हवा. अजित पवार यांना चूक उमगली, पण त्यांच्या पक्षातील नेत्यांना अद्याप चूक उमगली नाही. राष्ट्रवादीचे नेते IPS अधिकारी अंजना कृष्णा यांनाच दोष देत आहेत. अवैध गौण खनिज उत्खननावर कारवाई करण्यापासून अजित पवारांनी IPS अधिकारी अंजना कृष्णा यांना रोखलं. याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अजित पवारांनी आता स्पष्टीकरण दिले. मात्र अजित पवारांच्या पक्षाचे प्रवक्ते अमोल मिटकरी आणि सोलापूरचे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील चूक मान्य करायला तयार नाहीयेत. हे नेते उलट महिला IPS अधिकाऱ्यावरच संशय घेऊ लागलेत. माझा उद्देश कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये हस्तक्षेप करण्याचा नव्हता. त्या ठिकाणी परिस्थिती शांत राहावी आणि ती अधिक बिघडू नये याची काळजी घेण्याचा उद्देश होता. आपल्या पोलीस दलात धैर्यानं आणि प्रामाणिकपणे आपलं कर्तव्य बजावणाऱ्या महिला अधिकाऱ्यांबद्दल मला सर्वोच्च आदर आहे. माझ्यासाठी कायद्याचं राज्य हेच सर्वात महत्त्वाचं आहे. मी पारदर्शक प्रशासकीय कारभारासाठी आणि बेकायदेशीर वाळू, माती, खडक, उपशासह प्रत्येक बेकायदेशीर कृतीवर कायद्याप्रमाणे कठोर कारवाई करण्यासाठी कटिबद्ध आहे, असं स्पष्टीकरण अजित पवारांनी दिलंय. तर अजित पवारांनी महिला अधिकाऱ्यांबद्दल सर्वोच्च आदर आहे असं म्हटलंय. मात्र त्यांचेच प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी त्याच महिला अधिकाऱ्याच्या शैक्षणिक आणि जात प्रमाणपत्राची तपासणी करण्याची मागणी केली आहे. मिटकरींनी याबद्दल केंद्रीय लोकसेवा आयोगालाही पत्र लिहिलंय. अजित पवारांच्या पक्षाचे सोलापूरचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनीही अधिकाऱ्यांनीच अरेरावी केल्याचं म्हटलंय. त्या IPS अधिकारी आहेत, महाराष्ट्र केडरमध्ये आज त्या ड्युटीवर काम करतायत आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना ओळखत नाहीत. अशा पद्धतीचं एक प्रकारचं हास्यास्पद पद्धतीचं त्यांनी किंवा एक प्रकारचं इन्सल्टिंग पद्धतीचं त्यांचं ते स्टेटमेंट आहे. कुठलाही मंत्री म्हणजे शासन असतं, त्यांनी एक आदेश दिला तर त्या ठिकाणी त्या आदेशाच्या बाबतीमध्ये आर्ग्युमेंट करून उलट प्रश्न विचारणं हे त्या ठिकाणी शिस्तीला धरून नाही. कुठेही त्या संबंधित अधिकाऱ्याच्या नियमानुसार त्या कारवाई करत असतील तर त्याला त्यात हस्तक्षेप करण्याचा हेतू अजिबात नाही. अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या महिला नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी सुद्धा महिला IPS अधिकाऱ्यावर आरोप केलेत. IPS अंजना कृष्णा सिंघम स्टाईलने तिथे गेल्या असं ठोंबरे म्हणाल्या. ज्या आमच्या IPS DYSP मॅडम आहेत अंजना कृष्णा, लोकल सोर्स कडनं माहिती मिळाली की इथे कुठेतरी बेकायदेशीर उत्खनन वाळूचं चाललेलं आहे. मग मॅडम तातडीने ज्या सिंगम स्टाईलने तिथं गेल्या होत्या त्याला छेद देण्यासाठी गावाचे सरपंच, सर्वसामान्य शेतकरी माणूस जे डायरेक्ट अजितदादांशी कनेक्ट आहेत त्या पद्धतीने त्यांनी त्या तक्रारीची दखल
माननीय अजितदादांना फोन करून सांगितली. आता या मॅडम IPS आहेत, त्यांना या IPS हून पास होऊन आलेल्या आहेत, यांना राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कोणी माहिती नाहीये. ही शोकांतिका आहे. जे सरकारी प्रशिक्षणार्थी नवीन अधिकारी आहेत हे लक्षात घ्या, कामकाज शिकून घ्या. IPS अधिकारी अंजना कृष्णा या 2023च्या बॅचच्या महाराष्ट्र केडरच्या IPS अधिकारी आहेत. सध्या त्या सोलापूर जिल्ह्यातील करमाळ्यामध्ये कार्यरत आहेत. अंजना कृष्णा या मूळच्या केरळमधल्या तिरुअनंतपुरमच्या रहिवासी आहेत. BScचं शिक्षण झाल्यानंतर त्यांनी UPSCची परीक्षा दिली. 2022 साली झालेल्या UPSCच्या परीक्षेत त्यांचा देशात 355वा रँक आला. या महिला अधिकाऱ्याला दिलेल्या कारवाईच्या धमकीनंतर अजित पवारांनी आता स्पष्टीकरण दिलंय. अजित पवारांना त्यांची चूक उमगली आहे, मात्र राष्ट्रवादीच्या प्रवक्त्यांना आणि काही नेत्यांना दादा चुकलेच नाहीत हे अजूनही वाटतंय. यासाठी अंजली दमानी यांनी एक ट्विट केलंय आणि त्यांनी अमोल मिटकरी यांना उत्तर दिलंय. तर हा काय फालतूपणा आहे. मिटकरींनी त्यांच्या बॉसच्या सांगण्यावरून हे पत्र लिहिलं की स्वतःचं डोकं वापरलं. अंजना कृष्णा यांची चौकशी का, तुमच्या कार्यकर्त्यांच्या बेकायदेशीर उत्खननावर कारवाई केली म्हणून, असा सवाल अंजली दमानी यांनी केलाय. चौकशी त्या अजित पवारांची झाली पाहिजे. ज्या कंपन्या अजित पवार यांच्या कब्जात आहेत त्याची चौकशी झाली पाहिजे, असं अंजली दमानिया यांनी म्हटलं. ज्या कंपन्यांमध्ये सुरेत्रा पवार, जय पवार, पार्थ पवार, जगदीश कदम, राजेंद्र घाडगे, अमोल मिटकरी असतील त्यांच्या चौकशा झाल्या पाहिजेत. त्या IPS ऑफिसरना छळण्याचा प्रयत्न तुम्ही करूनच दाखवा, तुम्हाला कोर्टात खेचेल, असं अंजली दमानिया यांनी म्हटलंय. IPS ऑफिसरच्या बूट पुसण्याची लायकी नसते ह्या राजकारण्यांची. दुर्दैव हे आहे की सत्ता अशाच लोकांच्या हातात आहे, असा ट्विट अंजली दमानी यांनी केलंय. तर GR मध्ये दुरुस्ती करा, 1881 आणि 1901 चा उल्लेख करा, अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली. तर GR मध्ये दुरुस्ती करता येईल असं यावर राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलेलं आहे. दरम्यान GR बाबत कोर्टात स्पष्टता यावी म्हणून कोर्टात जायचं आहे, असं भुजबळ यांनी म्हटलंय. हैदराबाद गॅझेट बद्दल सरकारनं काढलेल्या GR मध्ये दुरुस्ती करण्याची मागणी जरांगेंनी केली आहे. GR मध्ये 1921 आणि 1931च्या गॅझेटचा उल्लेख आहे, पण 1881 आणि 1901च्या हैदराबाद गॅझेटचाही उल्लेख करण्यात यावा अशी मागणी जरांगेंनी केली आहे. यावर दुरुस्ती करता येईल असं आश्वासन विखे पाटलांनी दिलंय. छत्रपती संभाजीनगर मधल्या गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये विखे पाटलांनी जरांगेंची भेट घेतली. मराठवाड्यातला मराठा हा कुणबी आहे, गॅझेटियरच्या नोंदीच्या आधारे, म्हणून ते गॅझेटियरचं त्याला अजून म्हणतात. त्याच्यात दादा 2 शब्द घ्यायचे राहिले, त्या गडबडीत नसते घेतले, ते का मुद्दाम नाही. तुम्ही टाकलंय 1931 आणि 1800, तर त्यात आपलं 1801 राहिलं, 1881 एक राहिलं, नुसतं अंक टाकायचा राहिला फक्त, आणि 1901 2च राहिलं. दुरुस्त करता येईल काही शेवटी ते तुम्ही टाकलं, आम्ही काय म्हणत नाही, पण 2 घेतले. पण एखाद्या अधिकाऱ्याकडून राहिलाच विसरून किंवा काय, तर हैदराबादचं गॅझेटियर त्याच्यावरती जास्त 1901 आणि 1881 84-81 बहुतेक संदर्भ ते 1931च घेतात लोक गॅझेटियरमध्ये. त्याचे एखादी पुढं हैदराबाद गॅझेटच्या GR वरून भुजबळांनी कोर्टात जाणार असल्याचं सांगितलंय. यावर कोर्टात आव्हान देऊन काहीही होणार नाही असं जरांगे म्हणाले. सरकारनं जे केलं ते घाईघाईत केलं किंवा दबावाखाली केलं आणि त्याचा देशातील इतर ठिकाणी कदाचित त्याचे परिणाम होतील, म्हणून कोर्टातून त्याला स्पष्टता यावी यासाठी मला कोर्टात जायचंय. जाय मान त्याला जे जाय ते जाऊ दे, काही होत नाही. कोर्टात काय होणार, कायच होणार, त्याला काय होणार. सरकारी दस्तऐवजाच्या नोंदीनुसार मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यायचं, कोर्टात जाऊन काय करी. आणि ते जर कोर्टात काही होत आहे ना, तर मंडल कमिशन सुद्धा चॅलेंज होतो. मग मी सकाळी भुजबळ साहेबांच्या बाबतीत बोललो, ज्येष्ठ नेते आहे. आज राज्यामध्ये OBC समाजाला सुद्धा आरक्षण देताना त्यामुळे मराठा समाजाने पुढाकार घेतलाच ना. माझी त्यांना विनंती सगळ्यांना आहे, सोशल मीडियावर काम करणाऱ्या लोकांना किंवा काय, की तुम्ही या ना माझ्याकडे चर्चेला. एनी टाइम यू कॅन कम. मी काही दरवाजे बंद केलेले नाही ना. भुजबळ साहेबांना शासन निर्णयाबद्दलही त्यांना काही संशय आहे किंवा त्यांच्या मनात काही संभ्रम आहे, तर आम्ही निश्चितपणे मंगळवार बुधवारी बसणार आहोत. त्यावेळी मात्र
काय त्यांच्या कुठल्या विषयाबद्दल, कुठल्या वाक्याबद्दल त्यांच्या मनात संभ्रम आहे त्याबद्दल चर्चा करू. बीजेपीचे सगळे नेते म्हणतात की ओबीसी आमचा DNA आहे, हे सगळे म्हणतात. बरोबर की नाही? आता ते त्यांनी ध्यानात ठेवायला पाहिजे की त्यांच्या DNA ला धक्का लागता कामा नये, हे त्यांनी सुद्धा काळजी घ्यायला पाहिजे. अहो तेव आमच्यात आलाय, आम्ही नाही त्याच्यात चाललो. आम्ही पूर्वीचेच आहेत. त्याचा बोलण्याचा रोग वेगळा आहे यावल्यावाल्याचा, पण त्याला माहिती आहे पक्क मराठे हे आरक्षण घेणारच आहे. मला आता बळीचा बकरा केलाय मंत्रीपद देऊ. हैदराबाद गॅझेटवरून 2 ओबीसी नेत्यांमध्ये सुद्धा वाद पेटलाय. हैदराबाद गॅझेटवरून ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागत नाही असं बबनराव तायवाडे म्हणालेत. तर बबनराव तायवाडेंना GR कळू नये का असा सवाल लक्ष्मण हाकेंनी केलाय. ते नेते आहेत त्याच्यामुळे मी त्यांना काही सांगू शकत नाही. काय त्यांनी पुन्हा एकदा चांगला अभ्यास करावा आणि नंतर कसं आहे की समाजाची जे नेते मंडळी असते त्या नेते मंडळीच्या कुठल्याही वक्तव्याने समाजाची दिशाभूल होऊ नये. मी MA मराठी लिटरेचर मधला MA माणूस आहे आणि डिस्टिंक्शन मध्ये पास होणारा फर्ग्युसनचा विद्यार्थी आहे, शिवाजी विद्यापीठाचा, पुणे विद्यापीठाचा विद्यार्थी आहे मी. हा GR एकदा वाचावा, हा मराठीमध्ये आहे. ह्याचा कॉमा, ऱ्हस्व, दीर्घ, प्रत्येक शब्दाला मिनिंग आहे त्याच्या. गव्हर्नमेंट रिझोल्युशन ह्याच्यापेक्षा हा काय हिब्रू भाषेत आहे का पाली भाषेत आहे का हा कुठल्या इटालियन भाषेत आहे. तर मराठा आंदोलनामध्ये मुख्यमंत्री फडणवीसांचा संयम वाखाणण्याजोगा आहे असं म्हणत संजय राऊतांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री फडणवीसांचं कौतुक केलं. फडणवीसांनी कुठेही आदळआपट चिडचिड केली नाही असं राऊत म्हणाले. तर फडणवीस राऊतांना चांगली जडीबुटी देत आहेत असा टोला नवनाथ बन यांनी लगावलाय. या सगळ्या प्रक्रियेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा संयम हा वाखाणण्यासारखा. त्याने कुठे चिडचिड केली नाही, कुठे आदळापड केली नाही. ते अत्यंत संयमाने त्यांनी हा सगळा विषय हाताळला आणि त्यासाठी ते कौतुकास पात्र आहे. महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस या चीनी व्हायरसचा चांगला इलाज करू शकतायत आणि संजय राऊत यांना चांगली जडीबुटी देत आहेत. त्यामुळेच कधी नव्हे ते संजय राऊत देवेंद्रजी फडणवीस यांचं अभिनंदन करतायत, कौतुक करतायत. ही अतिशय चांगली गोष्ट आहे.